Hello everyone. In this video we discuss stoichiometry of chemical reaction. ह्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल रिॲक्शनची स्टायचिओमेट्री हे आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला आपण काय बघणार आहोत तर स्टायचिओमेट्री म्हणजे काय? स्टायचिओमेट्री इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the amount of reactants which reacts with each other and amount of product produced means amount. How much reactant reacts and how much product produce. The relation between these amounts is studied in stoichiometry. Now we know that one another concept, stoichiometric reaction. Now which reaction is stoichiometric? The reaction in which all reactant reacts to gives certain amount of product. Such reaction is called as stoichiometric reaction. म्हणजे स्टायचिओमेट्रीमध्ये आपण काय शिकणार आहोत तर किती रिॲक्टंट, किती मोल रिॲक्टंट, किती अमाऊंट रिॲक्टंट रिॲक्ट होत आहेत आणि त्यापासून किती अमाऊंटचा प्रॉडक्ट तयार होतो आहे, ह्याचा जो स्टडी आहे हा आपण स्टायचिओमेट्रीमध्ये आपण करतो. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला रिॲक्शन कशी लिहायची, हाऊ टू राईट रिॲक्शन, देन बॅलन्सिंग ऑफ रिॲक्शन कशी बॅलन्स करायची हे एक पॉईंट बघणार आहोत. सोबत आपण पर्सेंटेज यील्ड आणि थेरॉटिकल हे सुद्धा पॉईंट ह्या टॉपिक अंडर स्टडी करणार आहोत. आता सुरुवात आपण रिॲक्शन कशी लिहायची त्यावरनं करूया. आता रिॲक्शन कशी लिहायची ते आपण पुढील भागात बघू. रिॲक्शन कशी लिहायची हे जेव्हा आपण बघतो तेव्हा पहिला पॉईंट काय येतो तर रिॲक्टंट कुठे लिहायचे, प्रॉडक्ट कुठे लिहायचे. आता रिॲक्टंट म्हणजे काय, द सबस्टन्स अंडरगोईंग रिॲक्शन आर कॉल्ड रिॲक्टंट. जे सबस्टन्स एकामेकाबरोबर रिॲक्शन करतात त्यांना आपण रिॲक्टंट असं आपण म्हणतो. अँड देअर फॉर्म्युलाज आर प्लेस ऑन द लेफ्ट साईड ऑफ द इक्वेशन. आणि त्यांचे जे फॉर्म्युलेज आहेत किंवा त्यांचे जे जे रिॲक्टंट आहेत हे आपण आपल्या इक्वेशनच्या लेफ्ट साईडला लिहितो. त्यानंतर प्रॉडक्ट, द सबस्टन्स जनरेटेड बाय द रिॲक्शन आर कॉल्ड प्रॉडक्ट. म्हणजे रिॲक्टंट रिॲक्ट होऊन जो सबस्टन्स नवीन तयार होतो त्याला आपण प्रॉडक्ट असं आपण म्हणतो. अँड देअर फॉर्म्युलाज आर प्लेस ऑन द राईट साईड ऑफ द इक्वेशन. आणि हे जे प्रॉडक्ट आहेत हे आपण इक्वेशनच्या राईट साईडला लिहितो, हे आपल्याला माहिती आहे पण पुन्हा एकदा आपण रिवाईज करू. त्यानंतर आपण प्लस साईन वापरतो. प्लस साईन कुठे वापरतो, प्लस साईन सेपरेट्स इंडिव्हिज्युअल रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट फॉर्म्युलाज. म्हणजे इंडिव्हिज्युअल रिॲक्टंट किंवा इंडिव्हिज्युअल प्रॉडक्ट एकामेकापासून सेपरेट करण्यासाठी आपण प्लस साईनचा वापर करतो. देन अनदर साईन वी यूज इन रिॲक्शन इज ॲरो. ॲरो इज यूज टू सेपरेट रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट सेपरेट करण्यासाठी आपण ॲरो हा साईन वापरतो. आणि लास्टली कोइफिशियंट. आता कोइफिशियंट म्हणजे काय तर ह्या रिॲक्शनमध्ये जे रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट आहेत त्यांच्या पुढे जे नंबर असतात, म्हणजे 2 हायड्रोजन रिॲक्ट झाले, 1 ऑक्सिजन रिॲक्ट झाला ॲटम आणि H2 मॉलिक्यूल तयार झाला, तर हे 2 आणि 1 हे जे त्यांच्या पुढे लिहिलेले आहेत ते म्हणजे कोइफिशियंट. द रिलेटिव्ह नंबर्स ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट स्पेसिस आर रिप्रेझेंटेड बाय कोइफिशियंट. कोइफिशियंटमध्ये आपण जनरली 1 हा आपण ओमिट करतो. जर एकच मॉलिक्यूल असेल तर त्याच्या पुढे आपण काय 1 असं लिहत नाही, हे आपण ओमिट करतो. ह्या प्रकारे आपण रिॲक्शन राईट करतो, हे तुम्हाला माहितीच आहे. आता पुढे तुम्हाला स्क्रीनवर एक रिॲक्शन दिसते, CH4+O2 गिव्स CO2+2H2. म्हणजे एक CH4 मॉलिक्यूल आहे, 2 ऑक्सिजन मॉलिक्युल्स आहेत, हे झाले रिॲक्टंट, ते एकामेकाबरोबर रिॲक्ट होत आहेत. आणि पुढे तुम्हाला CO2 आणि 2 H2O असे 2 प्रॉडक्ट आपल्याला इथे मिळत आहेत. आता जे लेफ्ट साईडला CH4 आणि 2O2 आहेत हे रिॲक्टंट आहेत म्हणून आपण लेफ्ट साईडला लिहिलेत. CH आणि सेकंड CO2 आणि 2H2O हे जे प्रॉडक्ट आहेत हे आपण राईट साईडला लिहिले आहेत, ते कारण ते प्रॉडक्ट आहेत. मध्ये ॲरो काढला आहे जो रिॲक्टंट आणि प्रॉडक्टना सेपरेट करतो आहे. आणि CH4, 2O2, CO2 आणि 2H2O हे जी इंडिव्हिज्युअल रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची जोडी आहे ही सेपरेट करण्यासाठी प्लस साईनचा आपण वापर केला आहे. त्यानंतर 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल, 2 वॉटर मॉलिक्यूल, 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल रिॲक्ट होत आहेत, 2 वॉटर मॉलिक्यूल तयार होत आहेत. मग 2 हा झाला कोइफिशियंट. अशा प्रकारे आपण
रिॲक्शन लिहितो. हे ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे. आपण 11वी-12वीपासून या रिॲक्शन लिहित आलेलो आहोत. तरी एक रिकॅप म्हणून आपण बघितल्या. आता नेक्स्ट पॉईंट बघूया, बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन. आता केमिकल रिॲक्शनचं बॅलन्सिंग म्हणजे काय, त्यासाठी एक उदाहरण बघूया. स्क्रीनवर तुम्हाला रिॲक्शन दिसते. CH4 + 2O2 गिव्ज CO2 + 2H2O. आता इथे जर बघितलात तर आपल्याकडे ॲटम किती आहेत बघूया. कोणकोणते वेगवेगळे ॲटम ह्या रिॲक्शनमध्ये भाग घेतात बघूया. तर ह्या रिॲक्शनमध्ये कार्बन ॲटम भाग घेत आहे, हायड्रोजन ॲटम आहेत आणि ऑक्सिजन ॲटम आहेत. CH4 + 2O2 गिव्ज CO2 + 2H2O. म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 वेगवेगळे एलिमेंट, त्यांचे ॲटम इथे भाग घेत आहेत. आता इथे बघितलं तर कार्बन ॲटम, रिॲक्टंटमध्ये एक कार्बन ॲटम आहे CH4मध्ये आणि प्रॉडक्टमध्ये सुद्धा एकच कार्बन ॲटम आहे. हायड्रोजनचा विचार केला तर रिॲक्टंटमध्ये CH4 म्हणजे 4 हायड्रोजन ॲटम आहेत आणि प्रॉडक्टमध्ये गेलात तर 2H2O म्हणजे 2 हायड्रोजन दोनदा म्हणजे 4 हायड्रोजन आहेत. आणि ऑक्सिजनचा विचार केला तर रिॲक्टंटमध्ये 4 ऑक्सिजन 2O2 आणि प्रॉडक्टमध्ये सुद्धा 4 CO2चे O2 आणि H2Oमधले 2 ऑक्सिजन 2H2Oमधले 2 ऑक्सिजन म्हणजे 4 ऑक्सिजन आहेत. म्हणजे रिॲक्टरमध्ये जेवढे एलिमेंट आहेत, ॲटम आहेत, तेवढेच ॲटम प्रॉडक्टमध्ये सुद्धा आहेत. म्हणजेच ही रिॲक्शन बॅलन्स आहे. बॅलन्स रिॲक्शन म्हणजे काय, तर द रिॲक्शन इन विच नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट इफ सेम, देन दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज बॅलन्स रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये वेगवेगळे ॲटम रिॲक्टंटमधले आणि प्रॉडक्टमधले ह्यांचा नंबर सेम असतो, त्या रिॲक्शनना आपण बॅलन्स रिॲक्शन असं आपण म्हणतो. त्याचं उदाहरण आपण CH4 + 2O2 गिव्ज CO2 + 2H2O ह्या रिॲक्शनमध्ये बघितलं. ही कंबन्शन रिॲक्शन आहे. कंबन्शन रिॲक्शन ही फ्युएलमध्ये बघायला मिळते. सोबत इथे एनर्जीसुद्धा बाहेर पडते इन द फॉर्म ऑफ हीट. अशी ही कंबन्शन रिॲक्शन आहे. पूर्वी जे गॅस वेल्डिंग असायचं त्यामध्ये ह्या रिॲक्शनचा वापर व्हायचा. आता ह्याला बंदी आहे, पण पूर्वी गॅस वेल्डिंगमध्ये ह्या रिॲक्शनचा वापर व्हायचा. आता नेक्स्ट रिॲक्शन आपण बघूया. आता नेक्स्ट रिॲक्शन काय आहे, H2O गिव्ज O2 + H2. H2O गिव्ज O2 किंवा H2 + O2 ही रिॲक्शन बघूया. H2O गिव्ज O2 + H2. आता ह्या रिॲक्शनमध्ये किती एलिमेंट भाग घेत आहेत, एक तर हायड्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन. आता ही रिॲक्शन बॅलन्स रिॲक्शन आहे का आपण बघूया. आता रिॲक्टंटमध्ये H2Oमध्ये 2 हायड्रोजन आहेत आणि प्रॉडक्टमध्ये H2 आपल्याला बघायला मिळतं. आता ऑक्सिजनचा विचार केला तर रिॲक्टंटमध्ये 1 ऑक्सिजन बघायला मिळतो आहे, पण जर प्रॉडक्टमध्ये तुम्ही बघितलात तर 1 ऑक्सिजन इथे आहे का, नाही, 2 ऑक्सिजन आहेत. म्हणजे ही रिॲक्शन बॅलन्स नाही आहे. ह्या रिॲक्शनला आपण अनबॅलन्स रिॲक्शन असं आपण म्हणतो. मग ह्या रिॲक्शनचं बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे. मग बॅलन्सिंग करताना आपण काय करणार, तर 2H2O गिव्ज 2H2 + O2. 2H2O गिव्ज 2H2 + O2. मग इथे काय बघायला मिळतं आहे, 2H2O म्हणजे 4 हायड्रोजन आहेत आणि प्रॉडक्टमध्ये 2H2 म्हणजे 4 हायड्रोजन आहेत. हायड्रोजन बॅलन्स झाले. रिॲक्टंटमध्ये 2O2 आहेत, H2O 2 असल्यामुळे, आणि 2 ऑक्सिजन आहेत आणि प्रॉडक्टमध्ये सुद्धा O2 आहे. म्हणजेच इथे सुद्धा 2 ऑक्सिजन बॅलन्स होत आहेत. म्हणजे ही झाली बॅलन्स रिॲक्शन. आपण अशा अनबॅलन्स रिॲक्शन बॅलन्स करू शकतो. आता आपण बॅलन्स आणि अनबॅलन्स रिॲक्शन बघितलं आणि अनबॅलन्स रिॲक्शन बॅलन्स कशी होते ते सुद्धा बघितलं. आता ह्यामध्ये मी डिटेल जाणार नाही, कारण 11वी-12वीला हे आपल्या सगळ्यांना झालेलं आहे. आपण ह्याच्यावर एक थोडा होमवर्क घेऊ. मी तुम्हाला ह्या व्हिडिओसोबतच तुम्हाला एक काही अनबॅलन्स रिॲक्शन शेअर करेन, त्या फक्त तुम्हाला बॅलन्स करायचे. त्यामुळे आपण
याच्यामध्ये डिटेलमध्ये आता जाऊया नको. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे पर्सेंटेज यील्ड, थेरॉटिकल यील्ड, ह्याबद्दल आपण थोडं डिस्कशन करूया. नाऊ वी डिस्कस अ न्यू कन्सेप्ट किलोग्राम मोल्स, न्यू युनिट किलोग्राम मोल्स. नाउ व्हॉट इज किलोग्राम मोल्स? And to understand this concept kilogram moles, we have to know what is gram moles. आपल्याला ग्राम मोल्स हे काय आहे हे आपल्याला माहीत हवं, तरच आपण किलोग्राम मोल्स ह्याबाबत डिस्कशन करू शकतो. आता हे ग्राम मोल्स म्हणजे काय, तर जर सिंपल लँग्वेजमध्ये आपण ग्राम मोल्स ह्याची डेफिनेशन बघायला गेलो तर आपल्याला काय बघायला मिळते बघा. अ मास ऑफ अ सबस्टन्स इन अ ग्राम numerically equal to its molecular weight. A mass of a substance in a gram numerically equal to its molecular weight is called as gram mole, or often it is called as gram molecular weight. Example, आता आपण NaClचं एक्झाम्पल घेऊ. NaClचं मोलेक्युलर वेट आहे 58.44. मग 58.44 ग्राम NaCl आपण घेतलं तर त्याला आपण ग्राम मोल किंवा ग्राम मोलेक्युलर वेट असं आपण म्हणू. मग त्या ग्रामचं किलोग्राममध्ये कन्वर्जन करू. मग किलोग्राम मोल्स म्हणजे काय, तर 10⁻³ ग्राम मोल्स मीन्स किलोग्राम मोल्स. म्हणजे ग्राम मोल्सला आपण 1000ने मल्टिप्लाय केलं तर जी टर्म येते ती येते किलोग्राम मोल्स. म्हणजे ग्राम टू किलोग्राम कन्वर्जन आहे, तसं ग्राम मोल्सचं आपण किलोग्राम मोल्समध्ये कन्वर्जन केलं. ही सुद्धा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ही तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेली आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. आता नेक्स्ट पॉईंट कोणता आहे तो आपण पुढे बघूया. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूया तो म्हणजे लिमिटिंग रिॲक्टंट. आता लिमिटिंग रिॲक्टंट म्हणजे काय, ह्याचं एक एक्झाम्पल आपण घेऊया. आपण मगाशी H2 प्लस O2 गिव्स H2 ही रिॲक्शन बघितली. H2 प्लस O2 गिव्स H2. ही रिॲक्शन बॅलन्स होण्यासाठी आपल्याला 2 H2 मॉलिक्यूल घ्यावे लागले, एक O2 मॉलिक्यूल घ्यावा लागला आणि आपल्याला 2 H2O मॉलिक्यूल मिळाले. ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे. म्हणजे 2:1 हा रेशो आहे. 2 हायड्रोजन मॉलिक्युल्स, एक ऑक्सिजन मॉलिक्युल्स गिव्स 2 वॉटर मॉलिक्युल्स, अशी सिंपल रिॲक्शन आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये समजा मी 10 हायड्रोजन मॉलिक्यूल घेतले, 10 H2 घेतले आणि 3च O2 घेतले, तर काय होईल, तर इथे फक्त 3 H2O तयार होतील. 10 H2 घेतले आणि इथे आपण 3च O2 घेतले तर 6 H2O तयार होतील. आपल्याला 10 H2O तयार करायचे आहेत, 10 H2 घेतलेत पण O2 मी 3च घेतले, म्हणजे इथे फक्त 6 H2O मॉलिक्युल्स तयार झाले. ह्या केसमध्ये O2 कमी घेतल्यामुळे काहीतरी लिमिटेशन रिॲक्शनला आली, रिॲक्शन संपली, O2 सगळेच कन्झ्युम झाल्यामुळे रिॲक्शनमध्ये स्टॉप झाली. त्यामुळे इथे जो ऑक्सिजन आहे जो कमी प्रमाणात घेतल्यामुळे रिॲक्शन अर्धवट राहते, त्याला लिमिटिंग रिॲक्टंट असं आपण म्हणतो. आणि जो हायड्रोजन आहे जो जास्त प्रमाणात आहे, जो अनरिॲक्टेड राहतोय, त्याला एक्सेस रिॲक्टंट असं आपण म्हणतो. लिमिटिंग रिॲक्टंट आणि एक्सेस रिॲक्टंट. आता तुम्हाला मी काही नोट्स देणार आहे. माझ्याकडे एक PDF बंच आहे, त्यामध्ये स्लाइस ब्रेड आणि जो बटरचा पेपर आहे ह्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे की स्लाइस ब्रेड, 2 स्लाइस ब्रेड प्लस तो एक बटरचा पेपर, जो बटरचं एक स्लाइस आणि 2 ब्रेडची स्लाइस मिळून एक सँडविच तयार होतो. त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे, ते बघितलं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे एक रिॲक्टंट जास्त आहे, दुसरा कमी आहे. दुसरा कमी असल्यामुळे तो पूर्णपणे कन्झ्युम होतोय, रिॲक्शन थांबते आणि जो पहिला जास्त रिॲक्टंट आहे तो थोडा उरतोय. जो उरतोय तो एक्सेस रिॲक्टंट आणि जो कमी आहे तो लिमिटिंग रिॲक्टंट. ही झाली न्यू कन्सेप्ट लिमिटिंग रिॲक्टंट. आता आपण न्यूमेरिकल बघूया. हे जे लिमिटिंग रिॲक्टंट हा पॉईंट आहे त्याच्यावरचं बेस असं न्यूमेरिकल बघूया. सिलिकॉन नायट्राइड इज व्हेरी हार्ड, हाय टेम्परेचर रेजिस्टन्स सिरामिक यूज ॲज अ कॉम्पोनंट ऑफ टर्बाइन ब्लेड्स इन जेट इंजिन.
It is prepared according to the following equation. 3Si plus 2N2 gives Si3N4, which is limiting reactant when 2 gram of Si and 1.50 gram of N2 react. आता हे एक न्यूमरिकल आहे. हे आता ॲनालाइज करण्यासाठी, ह्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मोलर अमाऊंट रिॲक्टंटची काढावी लागेल. आता त्यासाठी आपण हिअर कंपेअर द प्रोव्हाइडेड मोलर अमाऊंट ऑफ रिॲक्टंट अँड देन कंपेअर दिस अमाऊंट टू द बॅलन्स इक्वेशन टू आयडेंटिफाय द लिमिटिंग रिॲक्टंट. आता आपण सुरुवातीला काय करणार, मोलर अमाऊंट काढणार रिॲक्टंटची, ती कंपेअर करणार आणि जी बॅलन्स रिॲक्शन आहे त्यामध्ये कोणता रेशो किंवा काय अमाऊंट आहे रिॲक्टंटची त्याबरोबर ती कंपेअर करून लिमिटिंग आपण इथे रिॲक्टंट काढणार. आता सिलिकॉनचे मोल्स आणि नायट्रोजनचे मोल्स आधी आपण इथे काढूया. ते इथे आपण कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर फॉर्म्युला दिसतो आहे की मोल ऑफ Si इज इक्वल टू ग्रॅम ऑफ Si इंटू 1 मोल ऑफ Si डिवायडेड बाय, आता हा जो 28.09 ही जी टर्म इथे घेतलेली आहे, आता इथे जी 28.09 ही व्हॅल्यू आहे ही 1 मोल ऑफ सिलिकॉन किंवा 1 मोल ऑफ नायट्रोजनची आहे. 1 मोल ऑफ सिलिकॉन इज इक्वल टू 28.09 ग्रॅम सिलिकॉन. हेन्स 2 ग्रॅम ऑफ सिलिकॉन मीन्स हाऊ मच मोल्स ऑफ सिलिकॉन. मग यासाठी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला तयार झाला आहे. आता इथे 2 ग्रॅम सिलिकॉन आहे इंटू 1 मोल ऑफ सिलिकॉन डिवाइडेड बाय 28.09 गिव्स 0.0712 मोल्स ऑफ सिलिकॉन. सिमिलरली नायट्रोजन गॅससाठी आहे 1.50 ग्रॅम्स ऑफ नायट्रोजन गिव्स 1 मोल ऑफ नायट्रोजन डिवाइडेड बाय 28.09, ते 0.0535 मोल्स नायट्रोजन इथे आपल्याला मिळतो आहे. आता हे जे मोल्स ऑफ सिलिकॉन आणि नायट्रोजन आहे त्याचा आधी आपण रेशो बघूया आणि मग हा जो रेशो आहे हा त्या रिॲक्शनच्या रेशोबरोबर कम्पेअर करूया. मग आपल्याला लिमिटिंग इथे रिॲक्टंट आपल्याला मिळेल. आता इथे पुढे जर तुम्ही बघितला तर ते मॅचअप केलेलं आहे. 0.0712 मोल्स सिलिकॉन डिवायडेड बाय 0.0535 मोल्स नायट्रोजन इज इक्वल टू 1.33 मोल्स डिवायडेड बाय 1 मोल, असा आपल्याला सिलिकॉन आणि नायट्रोजनचा रेशो बघायला मिळतो. आता स्टायचोमेट्रिक रेशो बघा. स्टायचोमेट्रिक रेशोमध्ये 3 मोल्स ऑफ सिलिकॉन घेतलेत आणि 2 मोल्स ऑफ नायट्रोजन आहेत. रिॲक्शनमध्ये जर तुम्ही बघितलात 3 सिलिकॉनचे मॉलिक्युल्स आहेत, 2 नायट्रोजनचे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे 3 मोल्स ऑफ सिलिकॉन आहेत आणि 2 मोल्स ऑफ नायट्रोजन आहेत. आणि ह्याचा जर रेशो घेतला तर 1.5 डिवायडेड बाय 1 असा 1.5 to 1 असा रेशो आपल्याला मिळतो. प्रोव्हाइडेड आहे तो 1.30 to 1 आहे आणि एक्सपेक्टेड आहे 1.5 to 1. मग ह्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं आहे तर सिलिकॉन ह्याची क्वांटिटी लेस आहे, सिलिकॉनची अमाऊंट लेस आहे, त्यामुळे सिलिकॉन हा लिमिटिंग रिॲक्टंट आहे. असं सिम्पल न्यूमरिकल तुम्हाला लिमिटिंग रिॲक्टंटवर विचारलं जाऊ शकतं. ही झाली कन्सेप्ट लिमिटिंग रिॲक्टंट. आता नेक्स्ट पॉईंट आपण पर्सेंटेज यील्ड आणि थेरॉटिकल यील्ड हे 2 पॉईंट बघूया. आता सुरुवातीला थेरॉटिकल यील्ड बघूया. थेरॉटिकल यील्ड म्हणजे काय तर काही जे वेट आहेत, काही स्टँडर्ड वेट आहे त्यांचं कन्सिडर करून एखादी रिॲक्शन झाल्यावर किती वेट आपल्याला सॅम्पलचं मिळू शकेल हे आपण कॅल्क्युलेट करतो. आधी आपण अंदाज बांधतो अपेक्षित किती वेट आपल्या प्रॉडक्टचं आपल्याला मिळेल, किती वेटचा प्रॉडक्ट आपल्याला मिळेल, हा जो आपण अंदाज बांधतो त्याला थेरॉटिकल यील्ड असं आपण म्हणतो. मग त्यामध्ये आपण मॉलिक्युलर मास किंवा ग्राम मोल किंवा जे मॉलिक्युलर मास आहे ते आपण तिथे कन्सिडर करतो. म्हणजे ग्राम मोल ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या आपण तिथे कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल ह्याचं एक एक्झाम्पल आपण बघायला गेलो तर आता मगाशी आपण एक रिॲक्शन बघितली की H2O गिव्स H2 प्लस O2.
आता H2O ह्या मॉलिक्यूलचं इथे इलेक्ट्रोलिसिस होत आहे आणि त्यापासून H2 गॅस आणि ऑक्सिजन गॅस तयार होतो आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये जर आपण थेरॉटिकली किती हायड्रोजन गॅस तयार होईल हा जर आपल्याला काढायचा झाला तर आपण तो कसा काढू? तर आपली रिॲक्शन काय आहे? 2H2O प्लस 2O2 गिव्स हिअर 2H2O gives H2 plus 2H2 plus O2. 2H2O gives 2H2 plus O2. आता वॉटर मॉलिक्यूल पासून हायड्रोजन गॅस तयार झाला आहे. मग त्यासाठी आपण जरा थेरॉटिकली काढूया. आता वॉटरचं मॉलिक्युलर वेट काय तर 18 ग्रॅम आणि 2 मॉलिक्यूल घेतलेले आहेत म्हणजे 18 गुणिले 2 म्हणजे 36 ग्रॅम वॉटर असेल तर किती हायड्रोजन मिळणार आहेत आपल्याला? 2H2 म्हणजे 4 हायड्रोजन म्हणजे 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन गॅसचं मॉलिक्युलर वेट किती आहे? 2. ॲटॉमिक वेट हायड्रोजनचं 1. 2 हायड्रोजन एकत्र आल्यावर त्याचं ॲटॉमिक वेट झालं 2 आणि असे 2 H2 आल्यामुळे 4 हायड्रोजन म्हणजे 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. मीन्स 36 ग्रॅम ऑफ H2O gives 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. मग जर 1 ग्रॅम H2O जर मी घेतला 1 ग्रॅम H2O घेतला तर किती मला तिथे हायड्रोजन मिळणार आहे? तर 36 ग्रॅमला 4 ग्रॅम. मग 1 ग्रॅमला 1 × 4 डिवायडेड बाय 36. 4 डिवायडेड बाय 36. आता आपण हे जर कॅल्क्युलेटर 4 1 जा 4 9 चौक 36 म्हणजे 1/9 एवढं आपल्याला आन्सर मिळेल. इथे आन्सर काय असेल? 1/9. जर कॅल्क्युलेटरवर जर तुम्ही हे कॅल्क्युलेट केलं तर आपला आन्सर किती मिळेल बघा. आपल्याला 0.1111 ग्राम एवढं आन्सर मिळेल. म्हणजेच 0.111 ग्राम ही आपली थेरॉटिकल यील्ड झाली. मग आपण ॲक्च्युअल जे पर्सेंटेज यील्ड आहे त्याच्याकडे जाऊ. पण थेरॉटिकल यील्ड कशी काढायची ते आपण इथे बघितली. मग आता पुढे आपण काय करणार तर 1 ग्रॅम वॉटर सॅम्पल घेणार आणि मग त्याचं इलेक्ट्रोलिसिस करणार आणि मग हायड्रोजन किती येतो आहे तो आपण बघणार. मग आलेला हायड्रोजनचं वेट आणि आपण हे थेरॉटिकल काढलेलं वेट ह्यांचा मग भागाकार करून त्याला 100ने गुणून आपण पर्सेंटेज यील्ड काढणार. तो पुढचा पॉईंट आहे. पण हा झाला थेरॉटिकल यील्ड. थेरॉटिकल यील्डमध्ये आपण काय करतो तर रिॲक्शन बघतो. रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट ह्यांच्या वजनांचं कंपॅरिझन करतो. ती वजनं घेण्यासाठी आपण मॉलिक्युलर वेटचा इथे वापर करतो. फॉर एक्झाम्पल आता H2 आणि हायड्रोजनचं आपण बघितलं. किती हायड्रोजन गॅस तयार होतो तो आपल्याला काढायचा आहे वॉटर मॉलिक्यूलपासून. मग आपण आधी रिॲक्शन बघितली. 2H2O gives 2H2 plus O2. मग आपण मॉलिक्युलर वेट आणि ॲटॉमिक वेटचा इथे विचार केला. मग 2 वॉटर मॉलिक्यूल आहेत. एका वॉटरचा मॉलिक्युलर वेट 18 आहे. 18 जुने 36 म्हणजे 36 ग्रॅम आपण इथे वॉटर घेतलं आहे असं इथे कन्सिडर केलं तर आपल्याला 4 ग्रॅम हायड्रोजन आपल्याला तिथे मिळणार आहे. मग समजा 1 ग्रॅम वॉटर घेतल्यावर किती मिळेल असं आपण ते थेरॉटिकल वेट काढतो आणि त्यानंतर आपण पर्सेंटेज वेटकडे जातो. आता हे झालं थेरॉटिकल यील्डबद्दल. आता तर जर तुम्ही तुमची प्रॅक्टिकल बुक बघितलीत FY/SYची ज्यामध्ये सिंथेसिस हा पार्ट आहे ऑर्गॅनिक सिंथेसिस त्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं आहे थेरॉटिकल यील्ड पर्सेंटेज यील्ड. मग तेव्हा जर तुम्ही बघितलात SYTYची प्रॅक्टिकल बुक मी ह्या व्हिडिओबरोबर तुम्हाला मी ती शेअर करणार आहे ते फोटो. मग तुमचं हे जे पर्सेंटेज यील्ड आणि थेरॉटिकल यील्ड ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आता नेक्स्ट आपण पर्सेंटेज यील्डकडे वळूया. आता नेक्स्ट पॉईंट बघूया पर्सेंटेज यील्ड. आता पर्सेंटेज यील्डसाठी फॉर्म्युला सोपा आहे. ॲक्च्युअल यील्ड म्हणजे एखादी रिॲक्शन केल्यानंतर किती प्रॉडक्ट तयार होतो आहे ॲक्च्युअल तो डिवायडेड बाय थेरॉटिकल यील्ड इंटू 100. थेरॉटिकल यील्ड कसं काढायचं हे मागील एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं. आता
हा सिंपल फॉर्म्युला आहे थेरॉटिकल यील्डसाठी. आता ह्याच्यासाठी एक न्यूमेरिकल बघूया, म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल. मागाचंच न्यूमेरिकल घेऊया. आपण कन्सिडर करूया 0.09 ग्राम हायड्रोजन गॅस लिबरेट झाला आहे, जेव्हा मी 1 ग्राम H2Oचं इलेक्ट्रोलिसिस करणार आहे. अशी एक केस आपण कन्सिडर करूया. फॉर्म्युला ॲक्च्युअल यील्ड डिवाइड बाय थेरॉटिकल यील्ड इंटू 100. ॲक्च्युअल यील्ड काय आलं आहे तर 0.09 ग्राम. थेरॉटिकल यील्ड मागील पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे 0.111 ग्राम हे थेरॉटिकल यील्ड आहे इंटू 100. आता या व्हॅल्यू पुट केल्या 0.09 डिवाइड बाय 0.111 इंटू 100. तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे ते आपण बघूया. कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट केला आपला आन्सर काय मिळणार आहे बघा. आपल्याला ॲप्रॉक्सिमेट 81% एवढा पर्सेंटेज यील्ड इथे मिळतो. म्हणजे सिंपल फॉर्म्युला आहे ॲक्च्युअल यील्ड डिवाइड बाय थेरॉटिकल यील्ड इंटू 100 इज नथिंग बट अवर पर्सेंटेज यील्ड. हे झालं थोडं रिॲक्शन स्टायचिओमेट्री, त्यातले काही पॉईंट आपण इथे डिस्कस केले. आता आपण थांबू. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. थँक्यू.